मी या सभागृहास निवेदन करू इच्छितो की महाराष्ट्रातील लोककलेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे। लोककलांच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच लोकप्रबोधनाचे काम देखील प्रभावीपणे केले जाते। तसेच लोककलांमध्ये अनेक ऐतिहासिक व पौराणिक संदर्भ दडलेले आहेत। त्यामुळे लोकसंस्कृती आपल्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे। त्यामुळेच राज्यातील विविध लोककला प्रकारांचे जतन, संवर्धन व प्रसार करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत विविध लोककलांचे महोत्सव भरवले जातात। त्यासोबतच लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली व प्रयोगात्मक अनुदान देण्यात येते। सन 2008 पासून लोककला अनुदान पॅकेज ज्याचा उल्लेख आपण केला शासनाने सुरुवात केली। त्यामध्ये तमाशा, दशावतार, शाहिरी, खडी गंमत, संगीत बारी यासारख्या कला प्रकारांना सदर अनुदान देण्यात येते। भास्करराव, या योजनेत आता यापुढे हा निर्णय घोषित करतोय हे देवाभाऊचं सरकार आहे, बैठक नाही, निर्णय। काय निर्णय? या लोककला प्रकारात आता यापुढे नमन खेळ, जाखडी, वही गायन आणि झाडपट्टी या लोककलांचा समावेश करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। आणि म्हणून त्यामध्ये या योजनेत आपण काय करतो तर झाडीपट्टी या विदर्भातील लोककला प्रकारातील 20 कलापथकांना प्रत्येकी ₹50,000 याप्रमाणे 10 लाख प्रतिवर्षी अनुदान। खानदेशातील वही गायन या महत्त्वाच्या लोककलात 20 कलापथकांना प्रत्येकी ₹50,000 प्रमाणे 10 लाख आणि कोकणातील नमन खेळे या 20 कलापथकांना ₹50,000 प्रमाणे 10 लाख प्रतिवर्षी अनुदान आणि कोकणातील जाखडी या कला प्रकाराला सुद्धा प्रत्येकी कलापथकाला ₹50,000 प्रमाणे 10 लाख ही आता आपण त्या ठिकाणी निर्णय या निवेदनाच्या माध्यमातून मी घोषित करतो। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की आपण राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवाला घोषित केलं आणि मग या भजनाला भांडवली साहित्यासाठीचं अनुदान यामध्ये सुद्धा राज्यातील आपण आकडा माझा पुढे मागे होईल पण जवळजवळ 1,1500 भजनी मंडळांना थेट त्यांच्या तबला असेल, पेटी असेल, अन्य गोष्टींसाठी अनुदान दिलं। कोकणामध्ये त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी विशेष त्या ठिकाणी कक्ष सुद्धा करू आणि कोकणातल्या भजनी मंडळांना आणि राज्यातल्या सर्वच भजनी मंडळांना आपण तो प्रकार करू। या ठिकाणी आपण भारूड, शंकासूर आणि शक्तितुरा मी आज या ठिकाणी घोषित करतो की राज्य सरकारच्या वतीने या तिन्हीचेही महोत्सव राज्यातल्या प्रत्येक विभागात करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी करतो आणि ते सुद्धा घोषित करतो। देवखेळे वेब सिरीजच्या बाबतीत खरं आहे की तो शंकासूर खुणी दाखवला। अरे एका अर्थाने त्याच्यात पण आम्ही देव बघतो। त्या शंकासुरातनं सुद्धा एका अर्थाने कुप्रथा याच्याबद्दल प्रहार करण्याची आमची हा लोककलेतला एक प्रकार आम्ही मानतो आणि त्यामुळे त्यात सामाजिक प्रबोधन आहे। त्या वेब सिरीजवर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आपलं सुद्धा पत्र आलं, राणे साहेबांचं पत्र आलं होतं, अन्य निकम साहेबांचंही पत्र आलं होतं। तातडीने त्या वेब सिरीजच्या विरोधात पोलीस कारवाई वेब सिरीज म्हणून केंद्र सरकारला कळवणं आणि माननीय गृहमंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा निरोप जाण्यास सुद्धा आपण निर्णय करून त्या पद्धतीचे निर्देश संबंधित विभागाला दिलेले आहेत।